जाऊ अध्यक्ष महोदय, एक अत्यंत गंभीर अशा विषयाकडे, कारण आजकाल महाराष्ट्र हे आता तुम्हाला माहिती आहे की मुंबईत घडलेली बाबा सिद्दीकीची घटना, ज्या बिश्नोई लॉरेन्स बिश्नोई गँगनी ते जबाबदारी स्वीकारली आणि त्यांचा जीव गेला, ते आपल्या सगळं माहिती. अध्यक्ष महोदय, 17/2/26 ला 3:30 आमचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री साजिद खान पठाण यांना बरोबर 3:30 वाजता संध्याकाळी दुपारच्या वेळेस आंतरराष्ट्रीय कालवरून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर यांनी 10 कोटीची मागणी केली, नाहीतर तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. म्हणजे ते संपूर्ण व्हिडिओ क्लिप आपल्याकडे ते ऐकवायची आहे. इतका अत्यंत गंभीर आहे की त्यांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला. कारण ती सुरुवातीला आपल्याला माहित आहे की ज्या घटना या गँगनी जबाबदारी घेऊन स्वीकारल्या आहेत, मग अनेक अभिनेत्यांच्या घरावर झालेला गोळीबार असेल किंवा यापूर्वी झालेला त्यांच्याकडून झालेल्या घटना असतील. अध्यक्ष महोदय, फार गंभीर विषय आहे की या विधानसभा या महाराष्ट्राचे एक लोकप्रतिनिधी आणि या विधिमंडळाचे एक सदस्य यांना इतक्या खालच्या, म्हणजे इतकी धमकीचं जर ऑडिओ आपण ऐकलात तर फार आपल्याला वाटेल की यांना आता ती जिवंत सोडणार नाहीत, अशा प्रकारची एकूण परिस्थिती आहे. साजिद पठाणनं कुठलेही परत त्यांचा कुठल्याही गुन्हेगारी संबंध नाही, ते कुठल्याही दुसऱ्या नंबर 2च्या धंद्यांचा व्यवसायिक संबंध नाही, पण ही धमकी आली 10 कोटीची, ही मात्र आपण गांभीर्याने घेतली पाहिजेत आणि साजिद खान पठाण यांना झेड सुरक्षा किमान दिली पाहिजेत. कारण त्यांना ते असंही म्हणतात, तू किती तर पोलिसांना कळवशील तर किती दिवस सुरक्षित राहशील, तू 1 महिन्यानं 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी तुला मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, अशा प्रकारच्या त्या ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने याची नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी. नाही, आता आपण पुढे जाऊया. एक मिनिट मी आज सभागृहाला एक गोष्ट अवगत करू इच्छितो की गेल्या अधिवेशनात पण आपण बघितलं असेल, आपला 1 तास पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वरती जायचा. मला समजत नाही की प्रत्येक दिवशी एवढी नवीन माहिती कशी येते. ती यायचं कारण एवढंच आहे की आपण संधी देतो, पण यापुढे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन जर कोणाला मांडायचं असेल तर त्यांनी अध्यक्षांच्या कार्यालयात सकाळी सभागृह सुरू व्हायच्या आधी 10:30च्या आधी या संदर्भातली माहिती द्यावी. ती माहिती मी तपासून योग्य आहे का, सादर करण्यापात्र आहे का, लेखी आणि त्यांनाच संधी दिली जाईल ज्यांना मान्यता प्राप्त होईल. चला पुढे.